हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो पार्ट 2मध्ये आपण बघणार आहे टायगर नेस्ट ट्रेक आणि पुनाखा सिटी वगैरे सगळं. फर्स्ट पार्टमध्ये आपण पारोचा कल्चरल शो वगैरे सगळं बघून पारोला ती नाईट स्टे होता आणि सेकंड डेला आम्ही निघालो होतो टायगर नेस्ट ट्रेक चढण्यासाठी. मी खूप कन्फ्यूज होते जायचं का नाही, कारण हा खूप डिफिकल्ट ट्रेक होता. याआधी मी ट्रेक केलेत पण सगळे इझीवाले गेलेले. डिफिकल्ट ट्रेकचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. बेसिकली टायगर नेस्ट ट्रेक हे पारोपासून अराऊंड 3000 फीट च्या उंचीवर आहे. म्हणजे त्याचा बेस 3000 फीटवर आहे. तिथून पुढे 10,000 to 40 फीट वरच्या अल्टिट्यूडला आपल्याला चढत जावं लागतं आणि ह्याचा अल्टिट्यूडच या ट्रेकचा जास्त असल्यामुळे ट्रेकसाठी डिफिकल्ट होतं. आणि हा असा पूर्ण खडका आणि झाडांची मुळं वगैरे पसरून तयार झालेला इथे रस्ता आहे. सो प्लेन रोड अजिबात नाही आहे. मध्ये मध्ये 10-12 पायऱ्या आहेत, परत असा रस्ता आहे. असं ते ट्रेक होतं. त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट ट्रेक होतं आणि दम पण खूप लागत होता. वर जसं आपण चढायला जाऊ तसं ब्रीदिंगचा प्रॉब्लेम नाही झाला, पण दम खूप लागत होता. पूरा साइलेंट ये लो और बोलो. हां, ट्रेक चढताना असे मध्ये काही प्रेयर बिल्स होते आणि छोटे छोटे झरे होते. ज्या झऱ्यातून जे पाणी येत होतं त्याच्या प्रेशरने हे प्रेयर बिलची ती बेल वाजत होती आणि ते गोल गोल फिरत होतं. सो ट्रेक खूप सिनिक आहे. आम्हाला वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले, फुलं इतकी सुंदर होती. ट्रेकचा एक्सपिरियन्स तर खूपच छान होता, पण अल्टिट्यूड असल्यामुळे थोडं डिफिकल्ट जात होतं. बेसपासून आपल्याला असे पोनी पण असतात, त्या पोनीवर बसून पण आपण ट्रेकला वरती चढू शकतो. हे पोनीज आहेत ते अर्ध्या रस्त्यापर्यंत, म्हणजे तिथे एक कॅफे आहे तिथपर्यंत हे पोनीज जातात. पण रस्ता खडका आणि असा प्रॉपर रस्ता नसल्यामुळे पोनीवरून जायलासुद्धा तसं ते रिस्कीच आहे. कारण पोनीज असतात, त्यांना खायला ग्रीनरी वगैरे काही दिसले की ते मध्येच वळतात. सो मला तर त्याच्यावरनं जायला भीतीच वाटते, म्हणून मी तर चालत जायचंच ठरवलं होतं. आणि तिथे बेसला अशा स्टिक पण मिळतात. ह्या स्टिक ॲक्च्युली अंडर एस्टिमेट न करण्यासारख्या आहेत, कारण की या स्टिकचा खूप आधार मिळतो आपल्याला ट्रेकला चढत जायला. जसं जसं आपण वर चढतो तसं या स्टिकचा खूप उपयोग होतो. सो आम्ही बेसलाच या स्टिक घेतल्या होत्या आणि वर गेलो होतो. थोडं वरती गेल्यानंतर खूप दम लागला होता. मध्ये मध्ये बेंचेस होते बसायला. सो असा तो रस्ता होता, थोडा रस्ता आणि मग मध्येच पायऱ्या. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. सोबत ग्रुप छान असल्यामुळे ट्रेक दम जरी लागला तरी ट्रेक चढताना मोटिवेशन मिळत होतं की आपल्याला वरपर्यंत जायचं आहे हे. त्यामुळे आम्ही सगळे मिळूनच हळूहळू दमत ते ट्रेक पूर्ण केलं. तरी मध्ये गेल्यावर हा असा एक कॅफे आहे जिथे आपण थांबून रेस्ट करू शकतो थोडं, आणि कॅफेपासून मोनास्ट्रीचा पूर्ण व्ह्यू मिळतो. तिथे बसून आपण तो व्ह्यू एन्जॉय करू शकतो. बरेच लोक कॅफेपर्यंतच ट्रेक करतात आणि पुन्हा खाली जातात, कारण कॅफेपासून वरचा रस्ता खूप डिफिकल्ट आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये अंदाज येत असेल की तो केवढा खडा चढ आहे, की तसंच वर हळूहळू चढत यायला लागतं. असा प्रॉपर रस्ता टाईप नाही आहे. ही ती टकसांग मॉनास्ट्री आहे. टक म्हणजे टायगर आणि सांग म्हणजे नेस्ट, सो म्हणून ह्याला टायगर नेस्ट म्हणतात. यांचे गुरु पद्मसंभवा यांनी हे इथे टायगरवर बसून आले होते आणि 3 महिने इथे त्यांनी मेडिटेशन केलं आणि
खूप गुड वाईब्स मोनास्ट्री आहे ही, म्हणून ह्याला टायगर नेस्ट मोनास्ट्री म्हणतात. इथे वर गेल्यावर 9 मंदिरं आहेत, जिथल्या 2 मंदिरातच आपल्याला एंट्री मिळते. आणि मोनास्ट्री आपल्या बाकीच्या मोनास्ट्री आहेत तशीच ही मोनास्ट्री आहे, पण इथे जायचा जो रस्ता आहे हा एक्सपिरियन्स करण्यासारखा आहे. बऱ्याच ठिकाणी मी क्लिप्स काही घेतल्या नाहीत, कारण वर चढताना जो उत्साह होता तो अर्ध्या रस्त्यापर्यंत गेल्यावर पूर्ण संपला होता. हे कॅफेपर्यंत आम्ही गेलो होतो आणि तिथे असे छोटे छोटेमध्ये प्रेयर व्हील्स होते, जिथे आपण थांबून फोटो बिटो काढू शकत होतो आणि इथून मोनास्ट्रीचा व्ह्यू पण व्यवस्थित मिळत होता. पण वरती गेल्यावर पूर्ण दमलो होतो. फोटो व्हिडिओ काढायची काही इच्छाच होत नव्हती, इतका दम लागलेला आणि कंटाळून गेलो होतो. त्यातल्या त्यातसुद्धा मी जे क्लिप्स घ्यायला थोडेफार जमले तेवढं मी ट्राय केलं आहे. Woke up late, missed the morning glaze. प्लीज डोंट अंडरएस्टिमेट टायगर नेस्ट ट्रेक. खूप डिफिकल्ट आहे. मी कॅफेपर्यंत जाणार होते. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing आणि vibes आली थोडं like पुढं seashells in the खेळून sand. मी कंप्लीट करेन. Radio hums a अजून tune I तिथं can't आंबे. name. Crooked smiles, crashing waves, झाडांच्या no मध्ये. shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze. तिथे जाताना असे छोटे छोटे स्तूपा पण दिसतात. आपल्याकडे आपण काहीतरी जेव्हा नवस बोलतो तसंच त्यांच्याकडे सुद्धा नवस बोलल्यावर हे असे स्तूपा असतात, ते तिथे आणून ठेवतात. काही त्यांचा ठराविक जेवढा आकडा असेल तेवढे ते बनवून तिथे स्तूपा ठेवलेले असतात. प्रेयर स्तूपा म्हणतात त्यांना, आणि ते तिथे बरेच दिसले. थोडं वर गेल्यानंतर फर्स्ट व्ह्यू पॉईंट येतो, जिथून मोनास्ट्रीचा व्ह्यू अगदी क्लिअर दिसतो. इथून या फर्स्ट व्ह्यू पॉईंटपासून एक 300-350 पायऱ्या खाली चढत जायचं आणि परत तेवढ्याच पायऱ्या वर चढत गेल्यावर मोनास्ट्री येते. मोनास्ट्रीच्या इथे अजिबात फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तिथे छोटे लॉकर असतात, तिथे ते ठेवून घेतात आपले फोन वगैरे सगळं, आणि जस्ट वरती जायचं आणि परत यायचं. सो आम्ही आता परत निघालो होतो. वर गेल्यावरती क्लायमेट चेंज लगेच जाणवतो. इतकी प्रचंड थंडी पडली होती की मी जर्किन ग्लोव्ज आम्ही सगळं सोबत तर ठेवलंच होतं. खाली येताना ग्लोव्ज आणि जर्किन सगळं घालून मग उतरत आलो. उतरतानाचा स्लोप खूप डिफिकल्ट होता, म्हणजे पाय अक्षरशः कापत होते एवढं वर चढून खाली उतरताना. मोठा स्लोप होता, पण फायनली आम्ही ट्रेक कंप्लीट करून खाली उतरलो. ट्रेकचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. तुम्ही गेलात तर नक्की हे ट्रेक करा. जेवढं जमते तेवढं करा. मध्ये मध्ये बेंचेस आहेत, त्या खाली बसता वगैरे येतं. ट्रेक करून आल्यानंतर पाय तर अगदी तुटलेच होते, पण तरीसुद्धा उत्साह मात्र भरपूर होता. म्हणून आम्ही पारो सिटी फिरायला गेलो. तिथे आल्या मार्केटपासून आमचं जे हॉटेल होतं, जी रूम होती ती अगदी जवळ होती. सो आम्ही हॉटेलवर न जाता डायरेक्ट मार्केट फिरायलाच गेलो. तिथे कॅफेज खूप छान आहेत पारोमध्ये. सो आम्ही एका तिथल्याच कॅफेमध्ये गेलो आणि थोडंफार स्नॅक्स किंवा काय काय चहा कॉफी घेतलं आणि थोडा वेळ तिथेच रिलॅक्स केलं आणि मग रूमवर गेलो. रूमवर गेल्यावर डिनर वगैरे करून परत आम्ही सिटी फिरायला मार्केट फिरायला बाहेर पडलो.
बेसिकली भूतानमध्ये शॉपिंग करण्यासारखं असं काही नाही आहे आणि तिथे सगळ्या गोष्टी खूप जास्त महाग मिळतात. पण त्यातल्या त्यात जर शॉपिंग करायचीच झाली तर तुम्ही पारोमध्येच करा. बाकी ठिकाणी सगळं खूप महाग आहे. पारोमध्ये मिनिसो वगैरे खूप छान छान आहे आणि अगदी ॲस्थेटिक गोष्टी होत्या. जास्त मी घेतलं नाही कारण की इथे प्रत्येक प्रॉडक्टवर 5% ते टॅक्स घेतात. सो शॉपिंग करण्यासारखं असं तर काही नव्हतं तिथे. पण जस्ट आम्ही फिरून आलो. त्या दिवशी तर खूपच दमलो होतो. सो सिटी फिरून गेल्या गेल्या आम्ही झोपलोच. दुसऱ्या दिवशी आमचं ते फोटोशूट होतं. सो सगळ्यांना भूतानीज ड्रेस घालायला मिळाला. लेडीजच्या या ड्रेसला किरा म्हणतात आणि बॉईजच्या ड्रेसला घो म्हणतात. सो आम्ही हे सगळे ड्रेस वगैरे घालून मस्तपैकी फोटोशूट केलं, रील्स बनवले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुनाखाला. पारो टू पुनाखा जाताना डोचुला पास लागतो. सो डोचुला पास हा 10,000 फीटवर असणारा एक भूतानमधला सिनिक स्पॉट आहे. विंटरमध्ये तर हा पूर्ण बर्फाने झाकला गेलेला असतो. बेसिकली हे 108 स्तूपा आहेत जे भूतानमध्ये जे वॉर झालं त्या वॉरमध्ये जे सोल्जर गेले त्यांच्या मेमरीसाठी, म्हणजे जे शहीद झाले सोल्जर त्यांच्या मेमरीसाठी तिथल्या क्वीननी हे 108 स्तूपा बांधले आहेत. आपल्याकडे माळेत 108 मणी असतात तसंच त्यांच्याकडे पण 108 या नंबरचं इम्पॉर्टन्स आहे. सो अगदी सिनिक स्पॉट आहे हा. वरती खूप थंडी असते. पूर्ण धुक्यांमध्ये झाकलं गेले होते ते सगळे स्तूपा आणि विंटरमध्ये तर पूर्ण बर्फ असतो. सो बघण्यासारखं आहे. तिथे समोर एक कॅफे आहे. कॅफेमध्ये बसून पण आपण व्ह्यू एन्जॉय करू शकतो. सो आम्ही थोडा वेळ कॅफेमध्ये स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि इथे वरती हे सगळं फिरून फोटो वगैरे काढून नेक्स्ट आम्ही गेलो पुनाखाला. सो पुनाखाला गेल्यानंतर पुनाखा सस्पेन्शन ब्रिज आणि तिथून थिम्फू सिटीला गेलो होतो. हे सगळे व्हिडिओज आपण बघूया पार्ट 3मध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.